आणि राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा उत्साह फक्त अयोध्येतच नाही तर संपूर्ण देशभरात दिसून येतोय। पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सुद्धा उद्याच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे आणि गणपती मंदिराला सुंदर फुलांची आरास आणि विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे। तर मंदिराबाहेरच्या परिसरात श्रीराम आणि सीता मातेचं फुलांनी चित्र तयार करण्यात आलंय। अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या सोहळ्यासाठी राज्यभरातली मंदिरं देखील आता सजलेली आणि गजबजलेली पाहायला मिळतात। पुण्यात देखील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात उद्याच्या सोहळ्यासाठी मोठी जय्यत तयारी मोठ्या उत्साहानं जी आहे ती करण्यात आलेली आहे। उभं मंदिर सुंदर फुलांनी सजवण्यात आलेलं आहे। एवढंच नाही तर मंदिराला जय श्रीराम असं लिहित प्रभू श्रीरामाची सीता मैयाची आणि लक्ष्मण हनुमानाची जी मूर्ती आहे ती देखील बनवण्यात आलेली आहे। हे मंदिर आता पाहू शकताय आपण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी या सगळ्या मंदिरावरती जय श्रीराम लिहिण्यात आलेलं आहे। आकर्षक विद्युत रोषणाई आज रात्रीपासून या मंदिराला करण्यात येणार आहे। खरं तर मोठा उत्साह दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात कालपासून अनेक पूजा विधी सुरू झालेल्या आहेत। होम हवन मंदिराकडून करण्यात आलेला आहे। उद्या जो अयोध्येत सोहळा पार पडतोय तो निर्विघ्न पार पडावा यासाठी अभिषेक आणि होम हवन देखील मंदिरातर्फे कालपासून सुरू झालेला आहे। प्रभू श्रीरामाची सुंदर अशी फुलांनी सजवलेली जे चित्र आहे ते मंदिरात लावण्यात आलेलं आहे। हनुमान दिसतायत, सीता मैयाचं देखील चित्र लावण्यात आलेलं आहे आणि सर्व फुलाला मंदिराला सुंदर फुलाची जी आहे ती सजावट जय श्रीराम लिहित करण्यात आलेली आहे। एवढंच नाही तर मंदिर परिसरात आज सकाळपासून मंदिरात भक्तांनी मोठी गर्दी जी आहे ती दर्शनासाठी केलेली पाहायला मिळते। त्यासोबतच मंदिर परिसरात मोठी सजावट झुंबर लावण्यात आलेले आहेत। ओम श्री जय श्रीराम असं देखील अनेक ठिकाणी जे आहे ते लिहिण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे।